कुठल्याच कॅरेक्टरकडे किंवा कुठल्याच माझ्यासमोर आलेल्या अपॉर्च्युनिटीकडे एक डिफिकल्टी म्हणून बघत नाही. मी नेहमीच एक चॅलेंज म्हणून बघते आणि माझ्यासाठी चॅलेंजेस खूप महत्त्वाचे आहेत माझ्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आई नसताना एखादी आई प्ले करता तेव्हा ते खूप डिफिकल्ट असतं, कारण की तुमचे ते इमोशन्स तुमच्या मुलासाठी येणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आय थिंक हा एक चॅलेंज होता माझ्यासमोर. दुसरा म्हणजे एक खूप डिप्लोमॅटिक आणि प्रोटेक्टिव्ह बाई असणं आपल्या घरासाठी इट इज अगेन अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग. ही इन्स्टिंक्ट असते पण सगळ्यांमध्ये नसते. सो आय थिंक इट वॉज फुल ऑफ चॅलेंजेस. आय लव्ह टू टेक चॅलेंजेस अँड आय टूक इट. माझ्या करिअरच्या या पॉईंटवरती मी एखादी आई प्ले करावं का नाही आय वॉज नॉट शुअर. पण मला माहिती होतं की राधाबाईंचं कॅरेक्टर किंवा राधाबाई ह्या स्वतः किती स्ट्रॉंग होत्या आणि बाजीरावाच्या आयुष्यात त्यांचा किती मोठा इन्फ्लुअन्स होता आणि किती इम्पॉर्टन्स होता. सो आय थिंक दॅट तेवढं इनफ देर वॉज सफिशियंट होतं मला हे विचार करायला की येस मी करायला पाहिजे. 23 जानेवारीपासून मी तुम्हाला परत भेटायला येते आहे. काही महिने आधी क्रिकेट खेळले, आता राजनीती खेळणार आहे. तर प्लीज मला बघायला विसरू नका पेशवा बाजीरावमध्ये 23 जानेवारीपासून संध्याकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर. नमस्कार, मी अनुजा साठे. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठी चॅनल.